नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आपका स्वागत है। अंतर्राष्ट्रीय नशा विरोध दिवस पर छात्र छात्राओं से खास मुलाकात। तुलिंज पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विजय जाधव ने छात्रों को किया संबोधित। अंतर्राष्ट्रीय नशा विरोध दिवस के अवसर पर मीरा भयंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय अंतर्गत आने वाले तुलिंज पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विजय जाधव ने शहर के कई विद्यालयों के छात्र छात्राओं से की खास मुलाकात किया तथा नशे से दूर रहने के लिए प्रोत्साहित किया। इस अवसर पर कंचन हाई स्कूल व जूनियर कॉलेज के प्रांगण में सैकड़ों बच्चों की उपस्थिति में वरिष्ठ पुलिस निरीक्षक विजय जाधव, बाठा साहेब बनकर, विक्रम पन्हालकर ने बच्चों को नशे तथा उनसे होने वाले नुकसान व अपराध के बारे में विस्तार से जानकारी दी। इस अवसर पर बच्चों ने भी बड़े ही उत्साह व उत्सुकता से इस अभियान के दौरान अपने प्रश्नों को जाधव के समक्ष रखा, जिसका विजय जाधव ने बड़े ही खुले और दोस्ताना अंदाज में समझाते हुए बच्चों के प्रश्नों का उत्तर दिया। नारी शक्ति व नारी सम्मान के प्रति बड़ी ही सजगता से बच्चों को प्रेरित करते हुए जाधव ने छात्राओं को झांसी की रानी, इंदिरा गांधी व वीरांगनाओं से संबंधित बातें बताई और जीवन में किसी भी समस्या या संघर्ष से न घबराते हुए धैर्य से उसे सुलझाने की सलाह दी। मीरा भयंदर वसई विरार सहित जिले में चलाए जा रहे पुलिस काका व पुलिस दीदी अभियान तथा आपातकालीन सहायता नंबर, पुलिस कंट्रोल नंबर के विषय में भी छात्रों को अवगत करते हुए उनके उपयोग के बारे में जरूरी बातें भी बताए। इस कार्यक्रम के दौरान वरिष्ठ पुलिस निरीक्षक विजय जाधव, पुलिस निरीक्षक बाठा साहेब बनकर, विक्रम पन्हालकर, विद्यालय के प्रधानाचार्य, शिक्षक शिक्षिकाओं सहित विद्यालय के हजारों बच्चे उपस्थित रहे। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। स्वतःच्या खांद्यावर स्मशानात घेऊन जाणं, मग ह्या तरुण मुलाचं प्रेम कधी होतं, तो मरतो कधी, ज्यावेळी हो अशा प्रकारची नशा करतो, वाईट मार्गाला लागतो। तुम्ही पहा कितीतरी आज या ठिकाणी गर्द वगैरे पिलेले तुम्हाला दिसतील। फक्त मृत्यू, ड्रग्स, आयुष्य बर्बाद। जन्म घेणं आपल्या हातात नाहीये। आपण जन्म घेतो त्याला आपल्यालाच कळत नसतं आपण या पृथ्वी तलावावर आलेलो आहोत। आपण रडत असतो आणि बाकी सगळे हसत असतात आनंदाने, कारण आपला जन्म झालाय। आपण मरतो, आपण गप्प असतो, लोक मात्र रडत असतात। पण जर चांगलं जीवन जगला, समाजासाठी जगला, तर मेल्यानंतर सुद्धा लोक रडली पाहिजेत, हसली नाही पाहिजेत। कारण हा ड्रग्स हा असा प्रकार आहे की तो हृदयावर, मेंदूवर इतका वाईट प्रकारे परिणाम करतो की त्याचं शरीर नष्ट होतं। त्याची, त्या औषधाची, त्या ड्रग्सची एवढी सवय शरीराला लागते की तो माणूस ते नाही मिळालं तर क्राईम करतो आणि कुठल्याच आईबापाला हे दृश्य पाहायला आवडणार नाही। क्लिअर? एक विचार करा, मी तुम्हाला काही उदाहरण देतो। एक अत्यंत दारू पिणारा एक माणूस होता, त्याला 2 मुलं होती। तो काय मेला तो माणूस, त्याची मुलं मोठी झाली। एक मुलगा काय बोलतो, एक मोठा मुलगा होता ना, तो बापासारखा प्रचंड बेवडा झाला आणि जो छोटा मुलगा आहे ना, तो दारू नव्हता पीत। त्याला विचारलं, अरे काय तू दारू पितोस? बरा काय, माझ्या वडील तेच करत होते ना, तर मी काय करणार, हे त्याचं उत्तर। दुसऱ्याला विचारलं, अरे तू चांगला आहे सर, पीत बीत? नाही नाही, माझ्या वडिलांचे जे मी हाल पाहिले ते आयुष्यात परत कधी मी याला हात लावणार नाही। म्हणजे भाऊ तेच, घर तेच, पण विचार, दोघांचे विचार किती वेगळे होते। मग आपण कोणते विचार घ्यायचे आपल्या हातात आहे। प्रत्येक आई बाप त्या मुलाला जन्म दिल्यानंतर तो शाळेमध्ये जेव्हा मूल पहिलं पाऊल टाकतो त्याच वेळी तो विचार करतो की हाच मुलगा माझा मोठा झाल्यावर इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, काहीतरी होईल, तो मोठा होईल, नाव कमवेल। प्रत्येक बापाला, सगळी आई बापाला सगळ्यात मोठी जर कुठली गोष्ट असेल तर त्याच्या मुलाने स्वतःच्या कमाईने आणून दिलेला पहिला पगार। बरेच असे पालक बोलतात, चल आता मुलगा मोठा झाला, मुलगी मोठी झाली, हाताखाली त्यांचं भलं झालं, कल्याण झालं, ते आता कमवतील, मी आता आराम करतो। पण जर तो मुलगा नशेच्या आहारी गेला, तो मुलगा काही बनवू शकला नाही, तर त्या बापाला आणि त्या आईला मरेपर्यंत कष्ट करावे लागतील, स्वतःसाठी आणि त्या नशेखोर मुलासाठी सुद्धा। बरोबर आहे? मग आता विचार करा की समजा आपण अशा प्रकारे कधी वागलो, अशा प्रकारे चूक केली की आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत,
आणि तिथे आपल्या आईवडिलांना तर पोलिसांना हात जोडावे लागलेले. जाऊ द्या साहेब, माझा मुलगा आहे, माफ करा, चुकलं माझ्या मुलाचं. शाळेमध्ये तुम्ही अशी काहीतरी चूक कराल की प्रिन्सिपल तुमच्या शाळेमध्ये बोलवतील पालकांना, आणि पालकांना प्रिन्सिपलला हात जोडावे लागतील. समाजामध्ये शेजाऱ्यांबरोबर तुमचं काहीतरी इश्यू होईल आणि तिथं तुमच्या आईवडिलांना हात लावलं लागेल. मुलांना, आपल्या आईवडिलांना आपण केलेल्या चुकीसाठी पोलिसांना, शाळेमध्ये, समाजामध्ये कुठल्याही स्तरावर हात जोडायला लावणं, खाली बघायला लावणं, दुसऱ्याचे जोडे पकडायला लावणं, याच्यासारखं वाईट दुःख कोणतंच नाही. शरम आली पाहिजे आपल्याला. समजलं? म्हणजे असं कुठलंच कृत्य करू नका की आपल्या आईवडिलांना आपल्यामुळे खाली पाहावं लागेल. उलट असं जगा, असं वागा, असं काहीतरी करा की तुमच्या आईवडिलांना तुमच्यामुळे आनंद वाटला पाहिजे. आता मी 1984ला 10वी झालेलो आहे. माझे काही शिक्षक अजूनही वयस्कर आहेत. आम्ही फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून भेटतो. आम्ही आजही गेट टुगेदर करतो. आफ्टर दॅन 35 इयर्स, जास्त झाले असतील तर 40 वर्ष झाली. तर आजही आम्ही गेट टुगेदर करतो. आमच्यापैकी बरेच मित्र आजोबाजी पण झालेले आहेत. दुसरी गोष्ट, आजही त्या शिक्षकांना आम्ही बोलवतो. मला सगळे दुनिया साहेब बोलते, पण माझे सर मला आजही विजू म्हणून हाक मारतात. त्यांना आम्ही बोलवतो गेट टुगेदरला, ते येतात. त्यांचं आज या पदावर पोचल्यानंतर मी पण त्याचा सेवानिवृत्त व्हायला थोड्याच वर्षात होणार आहे, पण आजही त्यांच्या पायाला स्पर्श करून खूप आनंद वाटतो. कारण आमच्या आयुष्यात जी आमची जडणघडण झालेली आहे त्याच्यामध्ये ना यांचा फार मोठा हात आहे, जेवढा हात माझ्या आईवडिलांचा आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या आयुष्याला जे वळण देणार आहात, आता तुम्ही तुमच्या आयुष्यात जे वागणार आहात, त्याच्यावरच तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. परवा माझ्याकडे एक मुलगी होती समोर, तिच्याकडे एक चूक झाली होती, तर ती रडली नंतर. तर तिला सांगितलं की बाबा तू ज्याप्रमाणे वागतेस, तू या झोपडपट्टीमध्ये, या नाल्यामध्ये, या श्रम एरियामध्ये जा, त्या ठिकाणी ज्या बायका संसार करतायत, तुला तसं बघायचंय का भारतमध्ये एखाद्या चांगल्या श्रीमंत माणसाबरोबर लग्न करून तुला तुझं आयुष्य उज्ज्वल करायचंय? हे फक्त तुमच्या हातात आहे. हे फक्त तुमच्या हातात आहे. जर तुम्ही स्लम एरियात राहत असाल, मी तुम्हाला बोललो, जन्म घेणं आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, पण हा मधला संपूर्ण कालावधी हा फक्त आपला आहे, फक्त आपला. मग हे जीवन जगत असताना आपल्या सानिध्यामध्ये येणारे जे कोणी लोक आहेत त्यांना आपण दुःखी का करायचं? बरोबर आहे ना? आता उद्या समजा एखादा माणूस आला तर त्याचं आत्मचरित्र लिहायला लागला, त्याचं आत्मचरित्र कोण वाचेल? अरे पण आज अब्दुल कलाम साहेब घ्या, महात्मा गांधी घ्या, बाबासाहेब आंबेडकर घ्या, ह्या फार मोठ्या लोकांची आपण वाटणी वाचली पाहिजे, त्यांचा संघर्ष वाचला पाहिजे. आणि त्यांच्यासारखा 5 किंवा 10% संघर्ष जरी आपण केला तरी देखील आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि आपण यशस्वी झाल्यानंतर आपल्या सानिध्यात जे लोक आहेत त्यांच्याबरोबर आपण मोबाईल घेतला. अरे तर अशा गोष्टी आहेत. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका शाळेमध्ये टॉपचे 5 स्कॉलर विद्यार्थी होते, टॉप एकदम. त्यांना अमेरिका वगैरे MS वगैरे करायला देखील चांगली संधी होती. शिक्षकांनी त्यांना बोलवलं, एकेकाला विचारलं की तुम्हाला काय व्हायचंय? तो बोलला मला डॉक्टर व्हायचं, कोण बोलतो इंजिनियर व्हायचंय. व्हेरी गुड. मग काय मी अमेरिकेत जाणार, मी इकडे जाणार, मी तिकडे जाणार. चांगलं वाटलं. पण त्याचा एक विद्यार्थी असा होता, तो बोलतो मला सिंगर बनायचं. त्याला समजावलं, अरे सिंगिंग ही हॉबी आहे, तू काहीतरी बन, तुझ्याकडे तेवढे पोटेन्शियल आहे, तू मोठं काहीतरी हो आणि ही हॉबी जप. तू सिंगिंगची हॉबी जपलीच पाहिजे, तुला आवडतं तर. पण आयुष्यात पोटासाठी किंवा नाव कमवण्यासाठी किंवा काहीतरी तुला बनलं पाहिजे ना. मला नाही, मला सिंगरच व्हायचं, मी सिंगिंग करणार, माझं त्याच्यावर प्रेम आहे, मला कॉन्फिडन्स आहे. अरे बोलले तू तिचं शिक्षण फुकट नको जाऊ देऊ. पण त्याचे विचार होते. प्रत्येकाला अधिकार आहे आपल्याला काय व्हायचं ते भविष्य आपण स्वतः चॉईस करायचं, आणि तो जो गोल आहे तो गोल योग्य प्रकारे अचीव करायचं प्रत्येकाला अधिकारी तर केला पाहिजे. 25-30 वर्षानंतर हे रिटायर वगैरे होतात, तर कुठल्या तरी फंक्शनमध्ये ते 2 शिक्षक असतात तिथे बसलेले, ते एकमेकांना भेटतात.
हा विरारमधलाच भाग येतो. ह्या विरारमधून कितीतरी मोठे मोठे लोक गेले. गोविंदा, अजून वाटतं शार्दूल ठाकूर आहे, रोहित शर्मा देखील या ठिकाणी या साईडला होता. असे भरपूर. आता एक आयुष म्हात्रे म्हणून एक मुलगा आहे बघा इथला नाला सोपाऱ्याचा, माहिती आहे आयुष म्हात्रे? मग तो बराच आता अंडर 19 मध्ये खेळतोय. शिवाय तो चेन्नई सुपर किंगमध्ये पण होता ओपनर म्हणून. आणि भयंकर मी नाना सोपऱ्याला गेलो त्याची सगळीकडे पोस्टर लागले होते. किती आनंद वाटायचा आहे बापाला. म्हणजे असं समजू नका की मला अभ्यास म्हणजे अभ्यास तर केलाच पाहिजे पर्टिक्युलर व्यवस्थित, पण या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि या गोष्टी जरा मोबाईल द्या ना. आणि या गोष्टी ना खूप गरजेचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. आणि या गोष्टी कधी साध्य होऊ शकतात की जर समजा आपण वाईट गोष्टी, नशाखोरी याच्यापासून जर आपण दूर राहिलो तर. दुसरी आणखीन एक गोष्ट अशी आहे की मी 6 महिन्यापूर्वी इथे आलो त्यावेळी याच शाळेमध्ये याच ठिकाणी माझं एक असंच लेक्चर झालं होतं. मी आल्याला पहिल्यांदाच विचारलं 30 मुलं आहेत का? कारण का परत मुलं म्हणतील की अरे परत आले परत तेच आम्हाला सांगायला लागले. तर 6 महिन्यापूर्वी मी त्यावेळी मला फारसा अनुभव नव्हता. कदाचित माझी 2री का 3री स्कूल असेल. मला आवडतं बोलायला. तर त्यावेळी मला खूप लोकांनी असे तक्रारी केल्या इथे की आमच्या इथे ड्रग्स चालतं, हे चालतं, ते चालतं. आता आमचे पत्रकार मित्र सुद्धा इथे आहेत. तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगली कामगिरी तुनीस पोलीस स्टेशनने केलेली आहे. आम्ही तब्बल 16 ते 17 कोटी रुपयाचे ड्रग्स पकडले. स्वतः माझे सगळ्याकडे टीव्हीला मुलाखती वगैरे पण झालेल्या आहेत. आम्ही मीडिया ट्रायल पण घेतलं. आणि आज या परिसरातील जवळजवळ निम्म्याच्या वर अवैध धंदे करणारे, कामगिरी करणारे असे बरेचसे नायजेरियन आणि इतर लोक सुद्धा पळून गेलेले आहेत. धपटून पळवलं इथून. आणि ड्रग्सचं, गांजाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी केलेलं आहे. आम्ही ते आहोत, आम्ही आमचं काम करणार आहे. परंतु आम्हाला असं वाटतं की माझ्या देशाची, या परिसराची आपल्या रूपाने असलेली मुलं जे भविष्य आहे ते भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या वयात चांगल्या ट्रॅकला जावीत. कोणत्याही पालकांना कोणाला असं वाटणार नाही की आपल्या मुलांनी वेगळ्या वळणाला जावे. पण आज मी स्लम एरियातले काही तक्रारी किंवा काही मुलं येतात, खूप वाईट वाटतं. पालक पण त्यांची जबाबदारी स्वीकारत नाहीत. तर आता मला या विषयावर जास्त बोलायचं नाही. मला फक्त तुम्हाला एकच विचारायचं की तुमचे काही प्रश्न असतील ते मला सांगा. दुसरं सायबरबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे पानवेकर साहेबांनी. तर त्याच्यामध्ये फक्त एकच आहे, कुठल्याही प्रकारचा OTP नंबर असेल, पासवर्ड असेल, हा कोणतीही बँक फोन करून मागत नाही, मेसेज करून मागत नाही. अनवॉन्टेड ज्या लिंक्स असतात त्या लिंक आपण क्लिक करतो, काही कारण नसताना मस्ती म्हणून आपण ते करत असतो. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांनी आपल्या वडिलांचे पण पैशाचे घालवले, वडिलांचा मोबाईल यूज करताना. तर ते खूप महत्त्वाचं आहे. आपल्या घरच्यांना सांगा तुम्ही की अशा अनवॉन्टेड लिंक असते काय, तू हसतोयस, तू काय घालवलीस की काय पैसे, तू हसतोयस, तू लिंक केली होतीस का कधी वडिलांच्या मोबाईलवरून? अरे आपल्या वडिलांचा, पालकांचा मोबाईल घेतल्यानंतर कुठलाही मेसेज क्लिक करू नका. तुला बोलतो हसतोयस, मला म्हणून बोललो. अशा प्रकारे काही करू नका, नाहीतर तुमच्या वडिलांच्या मोबाईलमध्ये पैसे असतील ना ते हवेत उडून जातील. आणि आपण सर्व सामान्य मिडल क्लास लोक आहोत. 50-60 हजार, 1,000 लाख रुपये असे गेले, हे पैसे जातात कुठे? हे पैसे कदाचित ऑपरेट करणारा परदेशात असतो, ऑपरेट करणारा पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार या साईडला असतो. समजलं का? तर ट्रेस पण होत नाही. कारण ज्याच्या अकाउंटवर पैसे जातात ते फेक अकाउंट असतं, फेक मोबाईल नंबर असतो. त्यामुळे खूप महत्त्वाचं म्हणजे OTP नंबर मागितला, काही मागितला अजिबात द्यायचा नाही. समजलं का? हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या टीव्हीला तुम्ही पाहता, आपल्यामध्ये ॲड लागतात, तर रिझर्व्ह बँकेच्या ॲड असतात पहा.
आपल्यासाठी ते पोर ॲड असतात. आपल्याला काय शाहरुख खान, अजय देवगण, माधुरी दीक्षित आली की ते ॲड आपल्याला पाहाव्याशा वाटतात, बरोबर आहे. पण अमिताभ किंवा अजय देवगण हे सायबरबद्दल अवेअरनेस करण्यासाठी जे ॲड करतो त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. पण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी त्या आहेत, समजलं. दुसरं गोष्ट मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत, मग फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, हे असेल, ते वापरणं चांगलं आहे, समजलं का. फेसबुक, व्हॉट्सअप वापरणं चांगलं आहे, परंतु कशासाठी? चांगल्या गोष्टींसाठी, बरोबर आहे. चांगल्या गोष्टींसाठी वापरणं चांगलं आहे, त्याचा दुरुपयोग करू नका, जेणेकरून आपल्या फ्युचरवर त्याचा वाईट परिणाम होईल, समजलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पुढच्या वेळी ना कृपा करून फक्त मुलींनाच इथं थांबवा. मी माझे गेलेले ऑफिसर पाठवेल आणि त्यांच्या मार्फतीने यांना मार्गदर्शन होईल. फक्त तुम्हाला एकच सांगतो, आपल्या जवळची मित्र आपली आई आहे, आपले वडील आहे. तुमच्या बाबतीत कुठलीही एखादी घटना घडली वाईट, ज्याचा तुम्हाला तिरस्कार वाटतो, अशा प्रकारची कोणती घटना घडली, तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर शेअर करा, शिक्षकांबरोबर शेअर करा. आणि जमलं पोलीस स्टेशन एक असं बसतो, तुम्ही BMC मध्ये जावा, कुठल्याही सरकारी कार्यालयात जावा, तिथे रात्री 6ला 7ला दरवाजा लागतो, पण फक्त पोलीस स्टेशन असं आहे 24 तास दरवाजा उघडा असतो. तुम्ही कधीही आमच्याकडे तक्रार देऊ शकता. तुम्हाला जर कधी वाटलं तर आमच्या पोलीसच्या बाहेर काय बॅनर्स आहेत, त्या बॅनरवर माझा नंबर डिस्प्ले केलेला आहे, आमच्या अधिकाऱ्यांचा नंबर डिस्प्ले केलेला आहे, महिला अंमलदार, महिला अधिकाऱ्यांचा नंबर असा डिस्प्ले केलेला आहे, मोबाईल नंबर. आपण तो मोबाईल नंबर घेऊन जाऊन त्याच्यावर देखील कॉल करून सांगू शकता. कारण कसं असतं साहेब, मुली ह्या देवीचा अवतार आहेत, आई बहीण आहेत, आणि देवाने यांना एक सुंदर नजर दिलेली आहे. ही अशी नजर आहे की वाईट काय आणि चांगलं काय त्यांना बरोबर कळतं. त्यामुळे तुमच्या नजरेला जे वाईट वाटतंय, तुमच्या नजरेला वाटतं की नाही हे चुकीचं आहे, तुमच्या नजरेला वाटतं की आपल्यावर कुठेतरी अत्याचार होतोय, त्यावेळी तुम्ही ही गोष्ट शेअर केलीच पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारचा अत्याचार, अन्याय हा सहन करायचा येतो. आणि ज्यांना काही येत नाही ना, समजा समजलं नाही तर कधी पण तुम्ही विचारायचं, कधी पूछ सकते आप, कुछ समजा नहीं कुछ, ठीक है. तो आज जो दिन है 26 जून, ये अंतर्राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आहे, म्हणजे इंटरनॅशनल ड्रग्ज डे 26 जून. पूर्ण संपूर्ण देशामध्ये आपल्याला साजरा केला जातो आहे. आणि आपण या ठिकाणी आज तुमच्या ठिकाणी कांचन स्कूलमध्ये आपण आज साजरा केला जातो. हे दिन साजरा करायचं कारण बघा, 1985 साला हा कायदा आला की NDPS ॲक्ट 1985ला. तर तिथून मग हे ड्रग्ज ते अगोदर त्याच्या अगोदर पण ड्रग्जचे सगळे व्यापार वगैरे झाला ते, पण हे जेव्हा आणखीन जास्त ॲग्रावेट होत चाललं तर त्यावेळेसपासून आपल्याला ड्रग्जच्या विरोधात कारवाई करायचं हे चालू झालं. त्याच्यामध्ये काय कारण काय, आता ह्या ड्रग्जचा विरोध करायचं कारण काय, तर सगळ्यांना माहिती असेल. आता तुम्ही चांगल्या स्कूलमध्ये शिकताय वगैरे, पण आता तुम्ही म्हणाला आम्ही ड्रग्जचं काय सेवन करत नाही वगैरे, मग आम्हाला कशाला भाषण करायचं. तर बघा, तुम्ही भावी जो भारत आहे इंडिया, त्याच्यात तुम्ही आधारस्तंभ आहे, लक्षामध्ये तुम्ही आहेत, आम्ही आहेत. जेव्हा आम्ही आता साहेब आहेत, प्राचार्य साहेब, तुम्ही जे उज्ज्वल भविष्य म्हणतो ना आपण भारताचं, ते सगळं तुम्ही आहे. भारत पुढचा भविष्यातला कसा असेल तो ड्रग्जच्या आहारी गेला असेल का, ड्रग्जपासून नशामुक्त झालेला असेल, चांगल्या भविष्याकडे उज्ज्वल भविष्याकडे तरी वाटचाल केलेली असेल, तर आपल्याला कसा भारत पाहिजे तर ते तुम्ही ठरवणार आहे, लक्षात ठेवा. हे तुम्ही असणार पुढचे भारताचे सगळे आधारस्तंभ, जे काय असेल ते शिक्षक असेल, वेगवेगळ्या फील्डमध्ये असेल, किंवा कुठे प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर तुमचे जे काही होतील पुढच्या भविष्यामध्ये, लक्षात ठेवा. वेगवेगळ्या फील्डमध्ये, अनेक फील्डमध्ये ज्याच्या हातामध्ये धुरा असणार आहे. तर ह्या नशेच्या आहारी जाऊन आता मी बेसिक गोष्टी सांगतो की कशासाठी आपल्याला हे करायचं आहे. नशेच्या आहारी गेलेला माणूस आपण बघितला असेल बऱ्याच ठिकाणी की तो एकदम व्हायलेंट होतो, काही मुलांच्या छेडछाडी करतो, कोणाला विनाकारण मारहाण वगैरे, अनेक दुष्परिणाम. आणि त्याच्या काय डेव्हलपमेंटच्या ह्याच्यामध्ये त्याला कुठल्याही त्याच्यामध्ये देशाच्या किंवा ह्याच्या विकासामध्ये त्याचा काय हातभार लागतो, तो नुकसानकारक असतो आपल्याला. तर ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर त्याला आपण नशापासून मुक्त, अनेक नशामुक्ती केंद्र वगैरे हे ते आहेत, पण त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज त्याच्यामध्ये सुधारलेले आहेत माहिती नाही. तर आपण एक स्टुडंट म्हणून किंवा काय केलं पाहिजे, तर तुम्हाला आता दिसले बाबा
4-5 जण तिथे नशा करतात त्या कोपऱ्यामध्ये, कुठलेही असेल, गांजा, चरस, कुठलं बापू वगैरे असेल, तर त्याच्यामुळे तुम्ही चालल्याने तुम्ही बघितलं वादन, तर तुम्ही काय करणार? समजा तुमचं अचानक म्हणजे नॉर्मल एक सायमल्टेनियसला आपण एक बघतो ना, एक ॲक्शनला रिॲक्शन म्हणून, तर तुम्ही काय करणार? एक हे आहे, कोण सांगू शकता? कोणी सांगा? किसने देखा अगर नशा कर रहे तो क्या करेंगे आप? कोई भी बिंदास बोलो एकदम, कोई इसमें आंसर जब रहेगा तो भी चलेगा, कोई हंसेगा नहीं, ये सब आपने लोग है। कोई भी बोलो, अगर नशा कर रहा है तो आप क्या करेंगे? सबसे पहले जाके किसको खबर करें? बोले बोले बोले, अरे कौन बोले? अभी आप बात कर रहे, बोले पुलिस कंप्लेंट करें। वेरी गुड। कोई बोलेगा मैं मुझे क्या करना है, मैं इग्नोर करूंगा, मैं छोड़ दूंगा उनको। कोई बोलेगा अभी उन्होंने बहुत अच्छा आंसर दिया, हम पुलिस कंप्लेंट करेंगे। और उसके लिए क्या जिगर लगता है पुलिस कंप्लेंट करने के लिए? जिगर इसके लिए लगता है, सबको लगता है हम कंप्लेंट करेंगे तो अपने ऊपर आएगा, हमारे फैमिली के ऊपर आएगा, ये कोई इसके लिए आप सब चुप है, मुझे मालूम है, ठीक है, हमारे ऊपर आएगा, वो कुछ करेंगे, हम कंप्लेंट किया, हमारा नाम किधर जाएगा, तो उसके लिए डरने की जरूरत नहीं है, ठीक है। आपका नाम जो है पुलिस को अगर कंप्लेंट करेंगे, इधर यहाँ पे कमिश्नरेट पे 112 करके डायल करना है बस, वो आपका नाम सीक्रेट रखा जाएगा। 112 डायल किएगा, 5 मिनट के अंदर पुलिस आ जाएगा उधर, आपका नाम भी किधर नहीं आएगा, कुछ नहीं होगा, ठीक है। ये तो चीज़ ड्रग्स का है। इसके अलावा भी और भी बहुत है कि ये ड्रग्स के जरिए, ये ड्रग्स जो सेवन करता है उसके जरिए से बहुत से अफेंस होते हैं, लड़के को चढ़ना, इसको मारना, उसको मारना, उसका तोड़फोड़ करना, कुछ भी, उसको कुछ समझ में नहीं आता है, वो नशे के आ रहे हैं। तो असं जेव्हा हे होतं तर नमस्कार, आवाज येतो मागे मागे आवाज येतो का? आज 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोध दिन आहे। अंमली पदार्थ विरोधामध्ये अंमली पदार्थ घेऊ नये, सेवन करू नये। तर आपल्या शाळेमध्ये आपण आता सकाळमध्ये 4थं लेक्चर आहे सरांचं आणि आमचं पण, या शाळेमध्ये अंमली पदार्थ आता सर्वांना, बऱ्याच मुलांना माहिती असेल किंवा नसेल माहिती, आजकाल आपलं पेन असतं, पेन, व्हाईटनर, बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये पण नशे असते। तर काही मुलं तुम्ही बघितलं असेल, काही मुलं नशा करतात किंवा शाळेच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा बाहेर रोडला कुठेतरी आउटसाईडला मोकळ्या ठिकाणी, शांत ठिकाणी, तर त्या नशामुळे काय होतं, आपला ब्रेन जो आहे, मेंदू आपलं काम करत नाही, आपण ते काय करतो ऍक्टिव्हिटी, दारू पिण्यानंतर कळत नाही ना आपल्याला काय करतो ते, म्हणजे आपलं माइंड पूर्ण ब्लँक होऊन जातं, आपण काय करतो आपल्याला, जर आपल्याला ते नशा नाही भेटले त्यासाठी आपण मग क्राईम करतो, बरोबर आहे ना। आपण नशा पाहिजे तर पैसे लागतात, पैसे पाहिजे तुम्हाला, घरी जर पैसे नाही भेटले तर मुलं चोरी करतात, मुलांनी चोरी केलं तर पोलीस पकडणार, पोलिसांनी पकडणार, कोणी पाठवणार, जेलला पाठवणार, मग तुमचं करिअर होणार का? तुमच्या इथे केस झाल्यानंतर तुम्ही करिअर करू शकता का? इथे प्रत्येकाला काही ना काही तर बनत असेल ना, कोणाला पोलीस बनायचं, कोणाला इंजिनियर, कोणाला वकील, बरोबर की नाही, कोणाला फोटोग्राफर, सिंगर, आहे की नाही, प्रत्येकाला काही एम असेल ना, हो की नाही? प्रत्येकाला काही बनायचं असेल तर ह्या वाईट गोष्टी आहेत, ह्या वाईट गोष्टीपासून त्याच्या नाते लागायचे नाही। आणि कोण जर तुमचे मित्र मैत्रीण जर जात असेल आहारी, तर त्याची माहिती त्याच्या आईवडिलांना किंवा सरांना द्यायचे, मॅडमना द्यायचे, तुम्हाला जी व्यक्ती जवळ असते त्यांना द्यायचे, आईला द्यायचे, पहिले आईवडिलांना, सरांची भीती वाटत असेल तर मग मैत्रिणी द्यायची, तिच्या आईला द्यायची, पण त्या मित्राला आपल्या त्याच्यापासून नशेपासून वाचवायचं आहे, कारण हे नशा एकदम पूर्ण आपल्या देशाला लागलेले कीड आहे। यापासून हे बाहेरच्या देशात अतिक्रमण, आपण ते म्हणतो टेररिस्ट अटॅक, कसा आला आणि ते आपला अटॅक केला, पण आता तो अटॅक राहिला नाही, आता सायबर क्राईम, तुम्हाला माहिती असेल बाहेरच्या देशात बसूनही आता आपण ऑनलाईन फ्रॉड करू शकतो। तसंच हे नशापण जे आहे, ड्रग्स आहे, ड्रग्स सेलर हे एक प्रकारचं टेररिस्ट आहे, आपण एक प्रकारचं दहशतवाद आहे। तुमच्या देशामध्ये ड्रग्स सोडायचे, तुमची तरुण पिढी बर्बाद करायची, तुम्ही जर तरुण पिढी बर्बाद झाली त्याचं भविष्य, फ्युचर काय होणार देशाचं, काय होऊ शकतं का? ज्या देशाची तरुण पिढी जर बाद झाली, पूर्ण तुम्हाला ड्रग्सने पूर्ण भोगला गेला, काय होणार आहे का पुढे?
तो आपले सगळे सोल्जर्स सगळे एक आहेत ना. आपल्या सीमेवर, भारत सीमेवर, देशाच्या सीमेवरती सोल्जर आपण बघा सर्व एक करतात ना की 80 वर्षाची म्हातारी बनवून आपण चालेल का? वॉरसाठी एक मुलं लागतील का वयस्कर लागतात? अच्छा वॉर होता है, वॉर लड़ाई, लड़ाई के लिए एक लड़के भेजेंगे क्या 80 के बुड्ढे को भेजेंगे? किसको भेजेंगे? एक लड़के को भेजेंगे ना. तो एक पीढ़ी अगर ड्रग्स में बर्बाद हो गए तो उधर कौन करेगा? देश की सुरक्षा कौन करेगा? तो इसके लिए अपने देश को बचाना है तो से नो ड्रग्स. समझते भी क्या बोलते? समझ में आ रहे हैं? आप अभी अपने सर ने जैसे बताया देश के फ्यूचर हो. अगर आपने फ्यूचर अच्छा रखना है तो आपको सबको अच्छा रखना है. इसलिए आज के दिन इतना ही. अपने जाधव सर है सर, उनको विजय सर बोलने को अनुमति. थँक्यू. वर्षाचा मुलगा होता. आम्ही लोकांना विचारतोय तर 3 वर्षाला खूप सुंदर गोंडस मुलगा होता. त्याने आमच्या ऑफिसला सांगितलं चलो चलो मत दिखाता हूँ रूम. आता मुलाने ती रूम दाखवली. तिथे एक नायजेरियन लेडीज मिळाली आणि म्हणजे आज 3 वर्षाचा मुलगा तर सांगू शकतो. तर तुम्ही का सांगू शकत? तुम्ही भविष्यात. याचं कारण असं आहे की मी तुमच्यासमोर उभा आहे एक पोलीस अधिकारी, कारण मी अंगावर युनिफॉर्म घातलेला आहे म्हणून तुम्हाला पोलीस अधिकारी दिसतो. पण याच्या आतमध्ये पण मी एक माणूस आहे, याच्या आतमध्ये पण मी एक नागरिक आहे. आणि तुम्ही कोण आहात? तर तुम्ही सुद्धा साध्या देशातील पोलीस आहात. जशी आमची जबाबदारी आहे ना तशी तुमची पण जबाबदारी आहे की आपल्याला हा समाज सुधारला पाहिजे. एकत्रितपणे आपण सर्व या गोष्टी करूया. त्यामुळे आज एक शपथ घेऊया आपण. से नो टू ड्रग्स. बोला, से नो टू ड्रग्स, से नो टू टोबॅको. आणि तुमची कोणती अडचण असेल तुम्ही सांगू शकता. आणि आता सुद्धा तुम्हाला काही गोष्टी प्रश्न पडला असेल त्याकरता तुम्ही बिंदास विचारा. कारण मी तुमच्या समोर एक पोलीस ऑफिसर म्हणून नाही तर एक मित्र म्हणून उभा आहे. म्हणून एका मित्राबरोबर तुम्ही तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील, एनी क्वेश्चन्स शेअर विथ मी. जाधव सरांनी मला ते खूप डिटेलमध्ये तुम्हाला समजावलं आहे. चांगलं काय आणि वाईट काय आणि वाईटकडे आपण कधीच जाऊ नये हे आपल्याला स्पष्टपणे दाखवलं आहे. काय विचारायचं आहे ते सांग. जब हम बड़े होते हैं और हम कहीं नौकरी के लिए जाते हैं तो हम लेट नाइट होता है. तो अगर कोई हमें ऐसा कोई मिल जाता है तो उसके लिए कोई नंबर से जैसे 1940 साइबर क्राइम के कोणता नंबर आहे का ते राजकीय सांगू शकता. बहुत अच्छा क्वेश्चन किया आहे. बघा तुम्ही कुठं अपरात्री कुठं जाताय आणि काही तुम्हाला प्रसंग आला की आपल्याला आता पोलीस मदत पाहिजे किंवा काय आलं तर एक निर्भया पथक किंवा निर्भया गाडी आहे आपल्याकडे. तर 112ला तुम्ही डायल केलं ना तर ते गाडी तुम्हाला एक 5 ते 7 मिनिटामध्ये तुमच्या तिथे जागेवर तुमच्या मदतीसाठी येणार. 112 डायल करा तुम्ही. लगेच तिथे 5 मिनिटाचा त्याला कालावधी असतो. ट्रॅफिक असले तर 7 ते 8 मिनिटं लागतील. लगेच तुमच्या तिथे तुम्हाला मदत पोहोचणार. आलं लक्षामध्ये. आणि हा कालावधी येऊपर्यंत आपण प्रिकॉशन घ्यायची. बघा कुठे आजूबाजूला कोण असतील हेल्प करायचे असतील, कोण शेजारी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे